आवाज महाराष्ट्राचा। दिव्यांग महिलेला पाहिले खाकी वर्दीतील देव। टपरी चालक दिव्यांग महिला नामे सौ लता दुराफे या भोसरी MIDC पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी सांगितलं की त्यांची किरकोळ वस्तूंच्या विक्रीची टपरीमधून रात्री चोरी झाली। त्यांच्या टपरीमधून त्या गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, चिक्कीसारखे पदार्थ विकत असायच्या आणि त्याची चोरी झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि या मिळणाऱ्या उत्पन्नावर त्या गुजराणही करायच्या। त्यांचे साधारण 1000 ते 1500 रुपयांचं नुकसान झालेलं होतं। त्यानंतर पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांना पिंपरी येथील एका होलसेल दुकानातून 4300 रुपयांची चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, चिक्की इत्यादी वस्तू पोलिसांनी खरेदी करून दिल्या आणि त्यामुळे त्या महिलेला खाकी वर्दीमध्ये देव पाहिला किंवा देव दिसल्याचा अनुभव आला। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे मनापासून आभार मानले। पहाटे 7 वाजता आमच्या शेजारच्या टपरीवाला माझा फोन आला की ताई तुमची टपरी फोडलेली आहे। तर आम्ही लगेच आल्यानंतर पाहतोय तर आमच्या टपरीचं ते कुलूप सगळं तोडलं अज्ञात चोरट्यांनी आणि टपरीमधला माल 1000-1500चा माल, थोडंसं 500-600 रुपयाची चिल्लर होती ती चोरून नेलेली आहे। नंतर आम्ही मग आमची मंडळी लता दुराफे या पोलीस चौकीमध्ये गेल्या MIDC चौकीमध्ये आणि तिथले साहेब गणेश जामदार साहेब यांनी त्यांची लगेच अपंग असल्यामुळं दया दाखवली आणि त्यांनी ते म्हणजे तुमचा किती चोर माल गेलेला असेल 1000-1500, त्यापेक्षा मी माझ्या पैशातले तुम्हाला 5000 रुपयाचा माल घेऊन देतो आणि तुम्ही काही घाबरू नका की हे आपल्या टपरी परत वापस चालू करा। असे खाकी वर्दीतले देव माणूस आम्हाला भेटले। देव कोण म्हणतो देव नाही, देव खाकी वर्दीतील देव आहेत, लोकांना दिसत नाही पण तो देव आहेत। असं अक्षरशः माझ्यासाठी आज ते देव म्हणून धावून आलेले आहेत। आज माझ्यावर इतकं मोठं संकट असताना सुद्धा त्यांनी मला परत उभं केलं। मी त्यांचे आभार शब्दात सुद्धा मानू शकत नाही। धन्यवाद साहेब। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।